तर बघू शकता मित्रांनो, तर आपली पनीर भाजी किती एक नंबर झालेली आहे। तर चला तर मी तुम्हाला रेसिपी दाखवतो। तर आज बऱ्याच जणांचे घरचे सगळ्या जेवण झालं होतं, आमच्या 2-3 जणांचे होते। तर आम्ही प्लॅन केला की पनीर भाजी बनवायची आणि पनीर भाजी आज मला बनवायची होती। तर बाजारामधून 5 किलो पनीर आणला आणि त्याचे बघा पीसेस कसे मोठे मोठे पीसेस केलेले आहे, कारण की जास्त पण छोटे छोटे पनीर म्हणजे आपल्याला जर ढाब्यासारखी पनीर भाजी करायची असलं तर छोटे छोटे पनीरची भाजी पनीर केलं तर ते चांगलं लागत नाही। त्यामुळे बघा मोठे मोठे पीसेस मी केलेले आहेत कट। एक जास्त आहे ना, 1-2-3 मिनिट। कमी गॅसवर पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि 1-2 मिनिट त्याला परतून वगैरे घ्यायचं, कारण त्याला एक छानसा असा लाल कलर येतो तांबूस। पीसेसला एक कलर आल्याच्या नंतर असा थोडासा तांबूस असा कलर येऊ द्यायचा आणि नंतरला ते बाजूला काढून घ्यायचं। आणि लालसर बघून असे 2-3 टोमॅटो घ्यायचं, कारण की टोमॅटो थोडंसं तव्यावर तेल टाकून भाजायचं आणि टोमॅटो मिक्सरमधून काढून घ्यायचं, कारण की ग्रेव्ही एक म्हणजे मसाल्यामध्ये ग्रेव्ही एकजीव होते। तर असं टोमॅटो थोडंसं जास्त वेळ भाजायचं, कारण 1-2-3 मिनिट साधारण। तर बघू शकता आपण 2-3 कांदे चिरलेला आहे 2-3, आणि एवढा टोमॅटोचं मिक्सरमधून काढलेली ग्रेव्ही आहे, कढीपत्ता, थोडंसं अद्रक, संजू आणि थोडासा गरम मसाला, तेजपत्ता वगैरे, आणि आपण सुहानाचा पनीर टिक्का मसाला पूर्ण यूज करत आहात। तर रेसिपी बघा। फर्स्ट में कढई गॅस पर खाली आली, खाली इथं यावं लागतं गॅसला। कढई कढईवरती ठेवली, गॅस पर ऐसे कॅमेरा द्यायचा रखा है, फिर कढईला थोडंसं तापू द्यायचं, थोडंसं टाइम घ्यायचा, अर्चना ताई, कारण की कढई गरम झाल्यानंतर त्याला आपल्या तेलाचं कसं असतं प्रमाण किती आपल्यावर डिपेंड असतं किती तेल टाकायचं काय ते। जिरे, राई, असं असं किती कॅमेरा हलवला बघ, असं हलवायचं, असं धरायचं। भाऊ तू असं धर की, किती डाईट 50 टाकायचं राहते संजय, मी टाकलं नाही लपू, संजयचा काहीच उपयोग नाही। चल बेटा तू जाय उभं। घड़ बनवायची होगी।
पण सर काय टाकू? कोथिंबीर. कोथिंबीर टाकी. एक साइड जीचा बुकायला मामा. आता पनीर टाकू मस्त. मोठं कशाला आणलं असं एवढं? तसंच रवा मच्छी यायची मस्त खायला. ती टाक. सर टाक ना. ह्याच्यातलं टाक मिरचू. हो ती तिखट नाही तेवढं. बस बे. कोथिंबीर टाक. तर मित्रांनो, मसाला वगैरे सर्व झाल्याचे ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यातल्या त्यात 1 किंवा 2 गिलास आपल्या जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला गरम पाणी टाकायचं. तर असे उकळी येईल. त्यानंतर आपले सर्व जे पनीरचे पीसेस असेल त्यामध्ये सर्व पीसेस ॲड करून घ्यायचं. सर्व पीसेस टाकल्याच्यानंतर 1-2-3 मिनिट थोडंसं झाकून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं. भाजी काय झाली बेटी ताई? एकदम सुपर. भाजी काय झाली भाऊ? छान झाली. सुंदर. लाईट. आई ओनी गाणं आणि लाईट. लाईट. लाईट.